संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. मानसिंग बँकेत 6 कोटी 80 लाख नफा. चेअरमन सुधीर जाधव. 31 मार्च 2025 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दुधोंडी या बँकेत 6 कोटी 80 लाख नफा झालेल्याची माहिती बँकेचे संस्थापक जे.के. जाधव यांनी दिली. मार्च अखेर बँकेकडे 6129 सभासद असून बँकेकडे एकूण ठेवी 212 कोटी 50 लाख इतके असून कर्ज वाटप 182 कोटी 8 लाख इतकं केलेलं असून बँकेचा एकत्रित व्यवसाय 394 कोटी 58 लाख इतका झालेला आहे. गुंतवणूक 58 कोटी 45 लाख आहे. तसेच बँकेचा नेट NPA 0% इतका आहे. CRAR 13.19% इतका आहे. तसेच प्रति कर्मचारी व्यवसाय 8 कोटी 58 लाख आहे. बँकेची थकबाकी 4.2% इतकी असून बँकेचे भाग भांडवल 5 कोटी 1 लाख इतका आहे. एकूण राखीव व इतर निधी 33 कोटी 26 लाख इतका असल्याची माहिती दिली. बँकेच्या सध्या दुधोंडी, सांगली, पलूस, विटा, कराड येथे 5 शाखा असून 5 शाखांपैकी प्रधान कार्यालयासह 4 शाखा स्वमालकीच्या वास्तूत सुरू आहेत. बँकेमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची वीज बिले स्वीकारली जातात. तसेच पॅन कार्ड काढण्याची सुविधा तसेच आधार पेमेंटमुळे सर्व शासकीय अनुदान जमा होण्याची सुविधा सर्व शाखांमध्ये आहे. SMS सुविधा ग्राहकांना मोफत दिलेली आहे. बँकेला IFSC कोड असल्यामुळे RTGS व NEFT मुळे त्वरित फंड जमा होतात. ग्राहकांच्या सेवेसाठी बँकेने कोर बँकिंग प्रणाली चालू केलेली असून मुख्य शाखा दुधोंडी येथे ATM कॅश डिपॉझिट मशीन व पासबुक प्रिंटिंग मशीन बसवलं आहे. ग्राहकांना रुपे डेबिट कार्डमुळे देशभरातील 2,50,000 पेक्षा जास्त ATM मधून पैसे काढता येतात. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाईल बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे. तसेच UPI सुविधा दिल्यामुळे ग्राहकांना घरबसल्या बँकिंग व्यवहार करता येतात. तसेच लवकरच व्हॉट्सअप बँकिंग सुविधा ग्राहकांसाठी सुरू करीत आहोत, अशी माहिती बँकेचे चेअरमन सुधीर जाधव, व्हाईस चेअरमन दौलतराव लोखंडे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन हनुमंत कारंडे, जनरल मॅनेजर संभाजी जाधव यांनी दिली. याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक, बोर्ड मॅनेजमेंटचे सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कृष्णाघाट उद्योग समूहाचे संस्थापक तसेच मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक माननीय जे.के. बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचा 31 मार्च 2025चा आर्थिक वर्षाचा यावेळी 2025 रोजी संपलेला आहे. या बँकेचा एकूण नफा 6 कोटी 80 लाख एवढा नफा झालेला आहे. बँकेच्या ठेवी 212 कोटी असून आज बँकेच्या शाखा 5 आहेत. त्यामध्ये सांगली व पलूस ही शाखा 365 दिवस असून आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा देत आहोत. या बँकेने NEFT किंवा RTGS किंवा इतर कोणते ट्रान्झॅक्शन असतील ते घरबसल्या करण्याची सुविधा मानसिंग बँकेने केलेली आहे. येणाऱ्या काळात मानसिंग बँक अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवसाय करेल. तसेच कर्जदार, ठेवीदार व खातेदार या सर्वांचा आशीर्वाद व सहकार्य लाभावे एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या या पत्रकार परिषदेवेळी बँकेचे चेअरमन सुधीर जाधव, व्हाईस चेअरमन दौलत लोखंडे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन हनुमंत कारंडे, संचालक सतीश धनवडे, अमृत नलवडे, सचिन पाटील, महादेव रानमाळे, अजित सूर्यवंशी, अनिल शेवाळे, आप्पाजी चव्हाण, जनरल मॅनेजर संभाजी जाधव, मॅनेजर हनुमंत महाडिक, शाखा अधिकारी प्रकाश आरबुने, राजेश नेने, अभिजित कत्ते, बाबासो जाधव, गणेश जाधव, वसुली अधिकारी विकास कदम, संताजी जाधव, IT विभागाचे अमजद मुजावर, मिलिंद माळी, नेताजी निकम, अशोक जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.